शुभ सकाळ सगळ्यांना. कशा आहात सर्वजण? मजेत ना? आज स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये आरतीचा मान होता आम्हाला. त्यामुळे मस्तपैकी सकाळी लवकर उठून भजे, मटकीची भाजी, शिरा, प्रसादासाठी, त्यानंतर बटाट्याची चटणी वगैरे सगळा स्वयंपाक केला होता. वरण, भात. शनिवारचे आम्हाला आरतीसाठी बोलवलं होतं पहा. त्यामुळे मस्तपैकी निवदाची वगैरे तयारी सगळं करून घेतली होती पाठ्याच उठून लवकर. कुरड्या वगैरे, पापड हे सगळे तयार केलं आणि आम्ही मस्तपैकी निघणार होतो पहा आरतीसाठी. आई, मी, रामदेव आणि हे पाभाजी वगैरे आपलं सगळं. आणि स्वामींना आवडते म्हणून घेवड्याच्या शेंगा याचा मान असतो असं म्हणतात. त्यानंतर हे पहा आम्ही निघालो सकाळी 10च्या दरम्यान. हे पहा हायस्कूल आहे, हे आमच्या गावातलं हे हायस्कूल आहे. शाळा खरंच खूप छान आहेत आमच्या शाळेतल्या ह्या. आणि मुलांचं खूप रिझल्ट पण चांगला लागला इथं यावेळेस. आणि हे पहा आपल्या देवची शाळा. मुलांची मधली सुट्टी झाली होती पहा, जेवणाची सुट्टी, म्हणून मुलं सगळे बाहेरच होते. आणि 10च्या दरम्यान आम्ही निघालो. आणि हे केंद्र पहा आमच्या घराच्या खूप जवळ आहे. इथं आल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटलं पहा. आज काही गर्दी नव्हती मंदिरात. मंदिर पूर्ण बंद म्हणजे रिकामच होतं. आणि मग आम्ही शेजारच्या मावशींना बोलवलं आरती वगैरे सगळं करण्यासाठी. कारण की पहिल्याच वेळेस आम्ही निवेद वगैरे घेऊन गेलो होतो. आणि मस्तपैकी त्या मावशी आल्या, त्यांनी मला पूजा वगैरे कशी करायची काय ते सगळं सांगितलं पहा. हे पहा स्वामींची मूर्ती किती छान दिसत आहे. स्वामींचा फोटो वगैरे सगळं स्वच्छता सगळीच किती छान दिसत आहे. आपला रामपा कसा पाय पडतोय. आणि त्यानंतर त्या मावशीने सांगितलं निवेद वगैरे भर म्हणून. त्यामुळे मी मस्तपैकी निवेद वगैरे भरायला घेतले पहा. त्यांनी जसं जसं सांगितलं तसं मी निवेद वगैरे भरत होते. आणि आपला राम पण मला मध्ये मध्ये करत होता पहा, मी ठेवू का, मी ठेवू का. त्यांनी ज्या प्रमाणे सांगितलं तसे मी निवेद वगैरे सगळे ठेवले. हे बघा माझ्या मम्मीने ना आरतीला निवेद कसे भरले. मम्मीने लवकर उठून सकाळी स्वयंपाक केला होता. राम अक्काजी मम्मी वरच्या आरती करायला साथी गेली. पाच स्वामींच्या फोटो किती छान दिसत आहेत. श्री स्वामी समर्थ. ह्या ज्या मावशी आल्या होत्या त्यांनी मला स्वामींपुढं नैवेद्याचं ताट कसं ठेवायचं, अगोदर पाण्याने कसं चौकोन वगैरे काढायचं हे सगळं मला शिकवलं त्यांनी. नमस्कार कसा करायचा, त्यानंतर स्वामींवर दिव्याने कसं ओवाळायचं हे सगळं मला त्यांनी सांगितलं. आणि मला मी ज्या पद्धतीने माळ जपत होते तर ती थोडीशी चुकीची पद्धत होती म्हणे. तर त्यांनी मला सांगितलं की कशा पद्धतीने माळेचा जप केला पाहिजे. तर त्यांनी मला माळ वगैरे देऊन त्यांनी मला ते शिकवलं पहा कसं करायचे, कशी बोटामध्ये माळ घ्यायची. कारण की माझ्याकडून थोडीशी चूक होत होती माळ. त्यांनी मला सांगितलं की 2 बोटाच्या मध्ये कशी माळ धरायची आणि कसा जप करायचा हे मला त्या मावशीने आज सगळं सविस्तर सांगितलं पहा. कसे वाटले आमचे स्वामी समर्थ महाराज कमेंट करून लवकर सांगा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ म्हणा. हे बघा आमचे स्वामी समर्थ किती छान दिसत आहे. मला जेव्हा भीती वाटते तेव्हा मी श्री स्वामी समर्थ म्हणतो. तुम्हाला भीती वाटते तेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणा. श्री स्वामी समर्थ तुमचे नक्कीच धावण्यास येईल. देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतील स्वामी समर्थ. तुला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद सगळ्यांना. आजच्या दिन तुम्हाला खूप खूप आनंदी